महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. खेड केसरी कुस्ती स्पर्धेतून जिल्हा परिषद गटनेते ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे पाटील अनोख्या शुभेच्छा देताना तालुक्यातील मल्लांच्या उपस्थितीत दावडी गावात स्पर्धा संपन्न. खेड तालुक्याचा मातीचा अभिमान असलेले खेड केसरी कुस्ती स्पर्धा दावडी येथे संपन्न झाल्या. हा क्षण खरोखरच अविस्मरणीय ठरला. तालुक्यातीलच नव्हे तर परिसरातील सर्व नामांकित पहिलवान, तरुण, दमदार कुस्तीपटू आणि कुस्तीप्रेमींची उसळलेली गर्दी. प्रत्येक झुंज म्हणजे जिद्द, ताकद आणि परंपरेचा जिवंत आविष्कार होता. मातीचा सुगंध, ढोल ताशांचा गजर आणि प्रेक्षकांचा उत्साह यामुळे संपूर्ण वातावरण अक्षरशः दणाणून गेलं होतं. दावडी ग्रामस्थांनी केलेला सन्मान हा माझ्यासाठी अभिमानाची आणि जबाबदारीची जाणीव करून देणारा क्षण आहे. आपल्या प्रेमाने आणि विश्वासाने पुढे अजून जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते. आपल्या खेड तालुक्याची कुस्ती परंपरा अशीच बहरत राहो. आपल्या पहिलवानांची राज्य देश पातळीवर नाव उज्ज्वल करावे हीच मनापासून अपेक्षा. खरं तर अतिशय देखणी स्पर्धा ऐतिहासिक या दावडी नगरीमध्ये संपन्न होते आणि एकाच वेळी भैरवनाथ महाराजांचा उत्सव आणि खऱ्या अर्थाने खेड केसरी स्पर्धा असा दुर्दशा योगायोग या ऐतिहासिक दावडी नगरीमध्ये संपन्न होतोय. आणि आता फायनलचा अंतिम थरार काही क्षणामध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे. 10:30 वाजेपर्यंत ग्रामस्थ, प्रेक्षक मंडळी, सगळ्या खेळाडूंचं, सगळे वस्ताद मंडळींचं लक्ष लागून राहिलं की या वर्षीचा खेड केसरी कोण होणार. आणि नुकतीच महाराष्ट्र केसरी स्पर्धा वाघोलीला संपन्न झाली आहे. त्यामुळं सध्या कुस्तीचं वारं हे खेड तालुक्यामध्ये मोठं आहे. आणि म्हणून अंगेश्वर धायगुडेजी निवेदन करत असताना सगळ्या पैलवान मंडळींना मनापासून प्रोत्साहन देण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी केलं. विशेषतः आजच्या ज्या खेड तालुका कुस्तीगीर संघ आहे, मग आमचे बाळासाहेब चौधरी असतील आणि आदर्श गुंड असतील किंवा त्यांचे सगळे सहकारी यांनी मनापासून पुढाकार घेतला आणि दावडी गावामध्ये ही खेड केसरी स्पर्धा संपन्न होते. पुढच्या वर्षीची स्पर्धा देखील मी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या वडगाव घेणमध्ये होणार आहे. त्यामुळं अंगेश्वर धायगुडे खेड केसरी तर 2दा माझ्या मतदारसंघात होणार आहे, पण एखादी महाराष्ट्र केसरी या खेड तालुक्यामध्ये झाली पाहिजे. या सगळ्या पैलवान मंडळींना माझी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी पुढाकार त्या ठिकाणी घ्या. जशी वाघोलीला स्पर्धा झाली, आपल्या तालुक्याचा देखील नंबर त्याच्यामध्ये पुढच्या 4-2 वर्षामध्ये लावण्याचं काम तुम्ही करा. या तालुक्यातले सगळे पक्ष आणि पक्षभेद बाजूला ठेवून महाराष्ट्र केसरीसाठी सगळ्या पक्षांचं एक व्यासपीठ करण्याचं काम आपण या खेड तालुक्याच्या भूमीमध्ये निश्चितपणाने करू. परंतु का या तालुक्यातले मातीतले पैलवान उद्याच्या काळामध्ये जसं शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी झाला, विकी बनकर झाले, त्याचे वडील झाले, अशा अनेक महाराष्ट्र केसरी ऑलिम्पिकवीर आमचे डावरे साहेब असतील की ज्यांनी या तालुक्याला एक आगळी वेगळी परंपरा त्या ठिकाणी दिली. आणि आमच्या सगळ्यांची भावना अंगेश्वरजी उद्याच्या काळामध्ये या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने सुवर्णाक्षरांनी लिहावे असे जसे छत्रपती पुरस्कार 3 झाले, अशा अर्जुन पुरस्कार, खेलरत्न पुरस्कार आमच्या तालुक्यातल्या पैलवान मंडळींना मिळाले पाहिजे. या स्पर्धेमध्ये एक गोष्ट आहे की खेळणारे जसे उत्सुक आहेत, प्रेक्षक उत्सुक आहेत, वस्ताद मंडळी मात्र बरं का, ते समोर जे वस्ताद बसलेत ना, समोरचे व्हाईट वस्ताद तुम्हाला मानलं बा, पैलवान कुस्ती करते का वस्ताद करते हे कळायला तयार नाही. तर मनापासून आपल्या खऱ्या अर्थानं यांच्यावर प्रेम कसं करावं ते खऱ्या अर्थाने वस्ताद मंडळींनी बघितलं. 4-5 वस्ताद आता जातात का काय असं अशी परिस्थिती. तर का शेवटी त्यांचं प्रेम आहे आणि प्रशांत दादा त्यांची भावना आहे. ते पैलवान ताकदीचा तयार झालं पाहिजे, त्याला जे शिकवलं तो डाव प्रत्यक्षामध्ये उतरला पाहिजे. ही भावना आमच्या वस्ताद मंडळींची आहे आणि मनापासून कुस्ती क्षेत्रावर प्रेम करणारी ही सगळी मंडळी आहे. त्यामुळे तुम्ही काही चिंता करू नका. आता मी जिल्हा परिषद सदस्य आलो, मी सभापती आहे आणि उद्याच्या काळामध्ये तुम्हाला एक गोष्ट भारी झाली. इकडे स्पर्धा झाली, आमच्या जिल्हा परिषद सदस्यांना 2 व्हीलर दिली. उद्याच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये एखाद्या जिल्हा परिषद सदस्याला आपण 2 व्हीलर द्यायला लावू, काही काळजी करू नका. त्यामुळे 5 वर्ष तुम्हाला काही अडचण नाही.
सभापती उपसभापती मार्केटचा असू द्या, पंचायत समितीचा असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, त्याला एक एक गाडी आपण दरवर्षी द्यायला लावू. त्याची काही चिंता कुस्तीगीर संघ कुठे गेले? बाळासाहेब आहे आणि बाळासाहेब वस्तात माणूस आहे की त्याला बरोबर करते कसं काय करायचं काय करायचं. तेव्हा तुमचा अध्यक्ष मात्र भारी आहे आणि म्हणून या खेड तालुक्यामध्ये लाल मातीमध्ये परत एकदा चांगले दिवस आणण्याचं काम हंगेश्वरजी आम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे. आणि आमची सगळी नवीन टीम आहे आणि ही टीम देखील चांगलं काम करते. उद्याच्या काळामध्ये दुसरी एक गोष्ट माझी महत्वाची आणि माझ्या मनामध्ये संकल्पना आहे की 2-3 वेळा त्या ठिकाणी मांडली. काय मांडली तर या खेड तालुक्यातल्या गोरगरीब जे कष्टकरी पैलवान मंडळी आहे या पैलवान मंडळींना उद्याच्या काळामध्ये आर्थिक मदत देण्याचं काम आपल्याला तालुका पातळी पुढे होऊन त्या ठिकाणी करावं लागेल. फक्त पंकज कुस्ती स्पर्धा घेऊन आपल्याला चालणार नाही. या तालुक्यातल्या गोरगरीब घरातले जे पैलवान ताकदीचे आहेत उद्याच्या काळामध्ये घडू शकतात अशा पैलवान मंडळींना आपल्याकडे ज्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आर्थिक मदत करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू. तुम्ही उद्याच्या काळामध्ये कुस्तीगीर संघ सांगा ये 10 पैलवान त्यांनी या 10 पैलवानांना मदत करण्याची आवश्यकता आपण तालुक्यातल्या 4-5 संस्थांना सांगून खऱ्या अर्थानं या पैलवान मंडळींना फुल ना फुलाची पाकळी मदत करण्याचं काम त्या ठिकाणी करू. शेवटी जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की सैन्य हे पोटावर चालत असतं आमचे पैलवान मंडळ हे खुराकावर त्या ठिकाणी चालत असतात. आणि उद्याच्या काळामध्ये राजर्षी शाहूंनी खऱ्या अर्थानं ज्या महाराष्ट्रामध्ये कुस्तीगीर क्षेत्राला राजाश्रय दिला तोच राजाश्रय उद्याच्या काळामध्ये खेड तालुक्यामध्ये देण्याचं काम आम्ही सगळे राजकीय पक्षातील नेते मंडळी पक्षाच्या जोडे बाजूला ठेवून त्या ठिकाणी करू. आणि कुस्ती हा एक संघ आहे आणि महाराष्ट्राला एक आगळीवेगळी परंपरा आणि ती परंपरा या खेड तालुक्यामध्ये अधिक उज्ज्वल करण्याचं काम भविष्यामध्ये हंगेश्वरजी आम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे. आता फायनलचा ठरवणार आहे याच्यापेक्षा अधिकच मी बोलत नाही. परंतु दावडी ग्रामस्थांचे मी मनापासून या निमित्तानं